हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण अभ्यासत आहोत लेसन नंबर 16 नॅचरल रिसोर्सेस, पेज नंबर 109. यामध्ये आपल्याला पाहायचं आहे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजेच LPG. त्याला काय म्हटलं जातं? LPG असं म्हटलं जातं. आता हे जे पेट्रोलियम गॅस आहे, हे पेट्रोलियम गॅस इज ऑब्टेन ड्युरिंग रिफायनिंग ऑफ कर्ड पेट्रोलियम. म्हणजेच हे जे पेट्रोल आहे किंवा पेट्रोलियम आहे, हे अशुद्ध पेट्रोलियमच्या शुद्धीकरणातून पेट्रोलियम गॅसची काय होत असते? निर्मिती होत असते. पेट्रोलियम गॅस इज ट्रान्सफॉर्म इनटू अ लिक्विड बाय सब्जेक्टिंग इट टू हाय प्रेशर. आता हे पेट्रोलियम गॅस आहे, हा पेट्रोलियम गॅस उच्च दाब देऊन त्याचं आकारमान आहे हे 1/240 पट करताना त्याचं द्रवामध्ये काय केलं जातं? रूपांतर केलं जातं. म्हणजेच पेट्रोलियम गॅस इज ट्रान्सफॉर्म इनटू लिक्विड. त्याचं पेट्रोलियम गॅसचं द्रवामध्ये रूपांतर करत असताना इट टू हाय प्रेशर अँड रिड्युसिंग इट्स व्हॉल्यूम टू 1/240 ऑफ द ओरिजिनल. म्हणजेच उच्च दाबाखाली या ठिकाणी उच्च दाब देऊन त्याचा आकारमान हे 1/240 पट करताना त्याचं द्रवामध्ये काय होत असतं? रूपांतर होत असतं. पहा विद्यार्थी मित्रांनो, हे जे पेट्रोलियम गॅस आहे याचा लॉंग फॉर्म आहे, हा लक्षात ठेवायचा आहे. पेट्रोलियम गॅस म्हणजेच LPGचा लॉंग फॉर्म सर्वांनी काय करा? लक्षात ठेवायचा आहे. इट इज स्टोर्ड इन थिक वॉल स्टील सिलेंडर सो दॅट अंडर प्रेशर इट रिमेन्स इन द लिक्विड स्टेट. आता हे जे स्टोअर केलं जातं, कसं स्टोअर केलं जातं? तर या ठिकाणी हे स्टोअर करत असताना दाबाखाली द्रवरूप अवस्थेत राहावा यासाठी तो जाड अशा पोलादी टाक्यांमध्ये काय केला जातो? हा गॅस काय केला जातो? साठवला जातो. म्हणजेच उच्च दाबाखाली द्रवरूप अवस्थेत राहावा यासाठी तो जाड पोलादी टाक्यांमध्ये साठवण्यात येतो. आणि ॲज इट कम्स आउट फ्रॉम द स्टोरेज सिलेंडर इट इज ट्रान्सफॉर्म बॅक इनटू अ गॅस. आणि हा जो साठवलेला टाक्यांमध्ये साठवलेला हा जो गॅस आहे, हा टाकीमधून बाहेर येताना याचे परत काय केलं जातं? वायूमध्ये रूपांतर होतं. पहा, दिस गॅस कंटेन्स मेनली 2 कॉम्पोनंट्स, प्रोपेन अँड ब्युटेन. आणि हा जो गॅस आहे, या गॅसमध्ये वायूमध्ये प्रामुख्याने 2 घटक असतात. कोणते कोणते 2 घटक असतात? तर यामध्ये प्रोपेन असतं आणि ब्युटेन असतं. तर याचा जो रेशो आहे, त्यांचं प्रमाण आहे हे 30:70 म्हणजे 30:70 या प्रमाणामध्ये यांचं प्रमाण आहे. 30% प्रोपेन, 70% ब्युटेन असं प्रमाण घेऊन या ठिकाणी हा जो वायू असतो, या वायूमध्ये या 2 जे घटक आहे यांचं प्रमाण 30:70 या प्रमाणात असतं. पहा, इट इज ॲन ऑर्डरलेस गॅस. म्हणजे ज्याला या ठिकाणी हा जो गॅस आहे हा वासरहित आहे. बट अ स्मॉल अमाऊंट ऑफ केमिकल कॉल्ड इथिल मरकॅप्टन. आणि परंतु हा जरी वासरहित असला तरी कोणत्याही कारणाने त्याची गळती झाल्यावर तो लगेच समजून यावा किंवा एखादा जो अपघात या ठिकाणी टाळावा यासाठी यामध्ये एक इथिल मरकॅप्टन नावाचं एक तीव्र आणि विशिष्ट वासाचं रसायन या अल्प प्रमाणामध्ये यामध्ये काय झालेलं असतं? मिसळलेलं असतं. जेणेकरून यामध्ये गॅसची जर या ठिकाणी गळती होऊ लागली तर या वासाने तो लगेच आपल्याला काय होत असतो? समजू शकतो. पहा, दिस हेल्प्स टू डिटेक्ट एनी लिकेज ऑफ LPG गॅस इमिजिएटली अँड दस अवॉइड एनी ॲक्सिडेंट. आणि त्यामुळं काय होतं? तर इथिल मरकॅप्टन हे तीव्र वासाचं रसायन यामध्ये अल्प प्रमाणात मिसळल्यामुळे LPGची गळती आपल्याला लगेच काय होते? लक्षात येत असते. पुढे पहा, यूज युअर ब्रेन पॉवर. व्हाय इज नॅचरल गॅस अँड इको फ्रेंडली फ्यूल?
आता हे जे नैसर्गिक वायू आहे हे पर्यावरण स्नेही इंधन असं त्याला का म्हटलं जातं किंवा कसं या ठिकाणी म्हणण्यात येतं तर पहा, द डिमांड फॉर फ्यूल हॅज इन्क्रीज ग्रेटली ड्यू टू रॅपिडली ग्रोईंग पॉप्युलेशन बट द रिझर्व्स ऑफ फॉसिल फ्यूल आर लिमिटेड. म्हणजेच झपाट्याने वाढणारी जी लोकसंख्या आहे या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे इंधनाची मागणी काय झालेली आहे, प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. आणि प्रचंड प्रमाणात इंधनाची मागणी वाढल्यामुळे आपले जीवाश्म इंधनाचे साठे आहेत म्हणजेच फॉसिल फ्यूल आहे यांचे साठे हे मर्यादित आहेत. हे मर्यादित साठे आहेत आणि लोकसंख्या वाढल्यामुळे इंधनाची मागणी वाढलेली आहे. मग काय होतं पहा, इट इज बिकमिंग डिफिकल्ट टू मीट द इन्क्रीज डिमांड. आणि त्यामुळे प्रत्येकाच्या ही इंधनाच्या वाढीव मागणीची पूर्तता करणं हे काय झालेलं आहे, अवघड होत चाललेलं आहे. आणि मग काय होईल, द लायक्लीहूड ऑफ दीज रिझर्व्स गेटिंग एक्झॉस्टेड इज नोन ॲज द एनर्जी क्रायसिस. म्हणजेच आता ही मागणी जर अशीच कालांतराने पुन्हा वाढत गेली तर हे जे इंधन आहे हे इंधनाचे साठे या ठिकाणी संपुष्टात येण्याची भीती निर्माण होत आहे किंवा त्यामुळे संपण्याची भीती या ठिकाणी निर्माण होत आहे आणि त्यामुळे ऊर्जा संकटसुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. मग त्यामुळे पहा, ॲज द रिझर्व्स ऑफ फॉसिल फ्यूल नेमली मिनरल्स, ऑइल अँड कोल आर लिमिटेड अँड द डिमांड इज इन्क्रीजिंग. म्हणजे हे जे खनिज तेल असेल किंवा दगडी कोळसा असेल, पहा फॉसिल फ्यूल म्हणजेच जीवाश्म या ठिकाणी इंधन, तर यामध्ये मिनरल ऑइल खनिज तेल असेल, कोल दगडी कोळसा असेल, तर या जीवाश्म इंधनाचे जे साठे आहेत हे साठे आणि त्यांची जी वाढती मागणी म्हणून याला पर्यायी इंधन म्हणून यांची काय करण्यात आलेली आहे, वापरात येऊ लागलेला आहे. पुढे पहा, म्हणजेच जरी या ठिकाणी इंधनाचे साठे संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली तरी या ठिकाणी हे दगडी कोळसा असेल, खनिज तेल असेल यांच्याऐवजी जीवाश्म इंधनाचे मर्यादित साठे व वाढती मागणी म्हणून पर्यायी इंधन वापरण्यात येऊ लागले आहे. यामध्ये पहा, इथे पहा हायड्रोजन, बायोफ्यूल, मेथॅनॉल और वूड अल्कोहोल, इथॉनॉल और ग्रीन अल्कोहोल आर सम ऑफ द अल्टरनेटिव्ह फ्युल्स. मग यामध्ये हायड्रोजन, जैव इंधन, मिथॅनॉल किंवा वूड अल्कोहोल, इथॅनॉल किंवा ग्रीन अल्कोहोल ही काही पर्यायी इंधनसुद्धा या ठिकाणी त्याला पर्यायी इंधने म्हणून वापरण्यात येऊ लागलेली आहेत. तर पहा, पुढे आपल्याला पाहायचं आहे फॉरेस्ट रिसोर्सेस. फॉरेस्ट रिसोर्सेस म्हणजेच याला म्हटलं जातं वन संपत्ती. फॉरेस्ट रिसोर्सेस वन संपत्ती असं म्हटलं जातं. आता पहा, वन म्हणजे जंगल आहे की नाही, जंगलाची संपत्ती. हे जंगल ही आपली संपत्ती आहे. आता व्हॉट इज मीन बाय फॉरेस्ट, जंगल म्हणजे काय. सेकंड पहा, व्हॉट आर देअर युजेस, जंगलाचे कोणकोणते उपयोग आहेत, या सगळ्याविषयी माहिती आपल्याला हे जे पॅरेग्राफ आहे यामध्ये पाहायचे आहे. पहा, ॲन एक्सटेन्सिव्ह एरिया ऑफ लँड कवर्ड बाय अ व्हरायटी ऑफ प्लॅन्ट्स इज कॉल्ड अ फॉरेस्ट. फॉरेस्ट कशाला म्हटलं जातं, जंगल कशाला म्हटलं जातं, तर वनस्पतीच्या ज्या विविध जातींनी व्यापलेलं सर्वसाधारणपणे विस्तृत प्रदेश, या प्रदेशास जंगल असं म्हटलं जातं. अ फॉरेस्ट इज अ नॅचरल हॅबिटॅट ऑफ प्लॅन्ट्स, ॲनिमल्स अँड मायक्रोब्स. आता हे जे जंगलामध्ये आपण पाहतो, पहा विविध वनस्पती असतात, प्राणी असतात, सूक्ष्मजीव यांचा नैसर्गिक अधिवास असतो आणि मग यालाच आपण काय म्हणतो, जंगल असं म्हणतो. म्हणजेच पहा, अबाउट 30% ऑफ द टोटल लँड ऑफ द वर्ल्ड इज कवर्ड बाय फॉरेस्ट. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की जगाच्या एकूण भूभागापैकी सुमारे 30% हा भाग आहे, भूभाग हा जंगलांनी व्यापलेला आहे. आणि पहा, फॉरेस्ट परफॉर्म्स सर्टन स्पेसिफिक प्रोटेक्टिव्ह अँड प्रोडक्टिव्ह फंक्शन्स. आणि हे जे जंगलांनी व्यापलेलं 30% भूभाग आहे, आता जंगलांची विशिष्ट अशी संरक्षक आणि उत्पादक कार्यसुद्धा आहेत. तर त्यांची
प्रोटेक्टिव्ह फंक्शन्स ऑफ फॉरेस्ट म्हणजे जंगलांची कार्य आणि संरक्षक कार्य याविषयी आपल्याला इथं माहिती मिळवायची आहे. पहा नंबर 1, तर कुठले कुठले या ठिकाणी संरक्षक कार्य आहेत किंवा जंगलांची कार्य कोणती आहेत पाहू आपण. टू रिड्यूस द व्हेलॉसिटी ऑफ वॉटर फ्लोईंग ओव्हर द लँड, म्हणजेच हा जो भूपृष्ठावरून वाहणारा जो पाण्याचा वेग आहे हा वेग या ठिकाणी कमी करणे. म्हणजे जमिनीवरून वाहणारं पाण्याचा वेग यामुळं काय होतो, कमी केला जातो. त्याचबरोबर नंबर 2 पहा या ठिकाणी टू प्रिव्हेंट सॉईल इरोजन, जंगलांमुळे काय होतं, जमिनीची धूप आहे या धुपेला प्रतिबंध करता येतो. नंबर 3 टू हेल्प पर्कोलेशन ऑफ वॉटर इन टू द ग्राउंड, आणि पर्कोलेशन ऑफ वॉटर इन टू द ग्राउंड जमिनीमध्ये जे पाणी आहे ते पाणी मुरण्यास काय होतो मदत होते. त्याचबरोबर 4 नंबर पहा टू कंट्रोल फ्लूड्स, म्हणजेच पुरावर या ठिकाणी नियंत्रण ठेवता येते. आणि नंबर 5 टू रिड्यूस द रेट ऑफ इव्हॅपोरेशन, बाष्पीभवनाचा जो वेग असतो हा वेगसुद्धा आपण कमी करू शकतो. नंबर 6 पहा टू प्रोटेक्ट वाईल्ड लाईफ, म्हणजेच वन्यजीवांचं संरक्षण करणे. आणि नंबर 7 पहा टू मेंटेन द बॅलन्स ऑफ ॲटमॉस्फिरिक गॅसेस, म्हणजेच हवेमध्ये असणारे जे वायूंचं संतुलन आहे हे संतुलनसुद्धा जंगलांमुळे राखलं जातं. म्हणजेच द फॉरेस्ट हेल्प्स इम्प्रूव्ह अँड मेंटेन द क्वालिटी ऑफ इन्व्हायरमेंट, अशा रीतीने पर्यावरणाची गुणवत्ता सुधारण्यास व टिकवण्यास जंगलांची मदत होत असते. तर अशा तऱ्हेने आपण आज या भागामध्ये LPG लिक्विड पेट्रोलियम गॅस आणि जंगलांची कार्ये आणि संरक्षक कार्ये याविषयी माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे.